सोलापुरात सध्या एका प्रोजेक्टवरून चांगलाच श्रेयवाद रंगला आहे. तो प्रोजेक्ट म्हणजे राष्ट्रीय महामार्ग 465 वरील मोहोळ बसवनगर 13 मैल आणि वळसंग या 81.37 किलोमीटर रस्त्यासाठी 740 कोटींच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे या निमित्ताने अभिनंदन केले जात आहे. एकीकडे त्यांचे अभिनंदन होत असताना दुसरीकडे भाजप आणि काँग्रेस नेत्यांमध्ये चांगलाच श्रेयवाद रंगला असल्याचे दिसून येत आहे. आता नक्की श्रेय कुणाला द्यायचे असा प्रश्न उपस्थित होत आहे. हा निधी मंजूर झाल्यावर सर्वात प्रथम अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन कल्याण शेट्टी, ज्यांच्या मतदारसंघात वळसंग हा भाग येतो, त्यांनी नितीन गडकरी यांचे आभार व्यक्त करत माध्यमांना ही माहिती दिली. त्यात त्यांनी या नवीन रस्त्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होणार असून शेतमालाची बाजारपेठेपर्यंतची वाहतूक जलद आणि कमी खर्चात होणार आहे. सोलापूर जिल्ह्यासह शेजारील प्रदेशांच्या व्यापार आणि उद्योगांनाही या रस्त्यामुळे मोठी गती मिळणार आहे. हा रस्ता म्हणजे सोलापूर जिल्ह्याच्या विकासातील नवा अध्याय ठरणार आहे. सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे सोलापूर जिल्हावासियांतर्फे आभार असे म्हटले आहे. त्यानंतर लगेच खासदार प्रणिती शिंदे यांनी नितीन गडकरी यांना दिलेले पत्र, त्यांची घेतलेली भेट यांच्या माहिती फोटोंसह माध्यमांना दिली. या प्रकल्पासाठी त्यांनी पाठपुरावा केला आहे. खासदार शिंदे यांनी 13 डिसेंबर 2025 रोजी या विषयाचे निवेदन केंद्रीय मंत्री गडकरी यांना देऊन पाठपुरावा केल्याचे म्हटले. दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुख यांच्या मतदारसंघातून सुद्धा हा महामार्ग जातो. त्यांच्या कार्यालयाकडूनही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची या प्रोजेक्टला मंजुरी दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. त्यांनी अधिक माहिती देताना या प्रकल्पांतर्गत संजवाड येथे सीना नदीवर मोठा पूल उभारण्यात येणार असून आहेरवाडी फाटा येथे रेल्वे उड्डाण पूल बांधण्यात येणार आहे. याशिवाय विविध ठिकाणी लहान पूल, पाणी निचरा कामे करण्यात येणार आहेत, असे आमदार सुभाष देशमुख म्हणाले. शासन ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे या निर्णयातून स्पष्ट होत आहे, असेही त्यांनी सांगितले. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.